मी वैशाली हार्दिक रेसिपी आणि व्लॉगमध्ये तुमचे स्वागत करते। तर आज आपण आरोग्यदायी ब्रोकोलीची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। आणि ही पौष्टिक अशी ब्रोकोलीची भाजी जर तुम्ही अशी बनवली तर तुमच्याकडील जी लहान मुलं आहेत, खाणार नसेल, आजकाल मुलं भाज्या खायला कंटाळा करतात, त्यांना सुद्धा नक्की आवडेल आणि ही तुम्ही टिफिनमध्ये वगैरे देऊ शकता। खूप सुंदर अशी भाजी होते। तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी ब्रोकोली घेतलेली आहे, अशी स्वच्छ करून असे तुकडे करून घेतलेले आहे आणि धुवून वगैरे घेतलेली आहे। अशी ह्या प्रकारे मी चिरून घेतलेली आहे आणि हे जवळजवळ 300 ग्रॅम एवढी ब्रोकोली आहे। आता इथे मी तेल टाकलेलं आहे कढईमध्ये 2 TBSP एवढं। त्यामध्ये आपण जिरं, राई, कढीपत्ता आणि मिरची टाकून घेणार आहोत आणि ही भाजी आपण मिरचीवर करणार आहोत। आणि आलं लसणाची पेस्ट, हिंग, हळद आणि छान असं आपल्याला हे परतून द्यायचं आहे तेलावर 1 ते 2 मिनिटं मध्यम फ्लेममध्ये। आणि इथे मी बारीक चिरलेली 2 टोमॅटो घेतलेली आहेत आणि ती सुद्धा छान अशी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहेत। आणि एक मी बटाटा घेतलेला आहे। बटाटा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर वापरा, नाही वापरला तरी चालेल, पण छान लागतो। आता यामध्ये मी ही ब्रोकोली टाकून घेते आणि ही आपल्याला ह्या पद्धतीने कट करायची आहे। थोडीशी मोठी असली का छानशी अजून चव लागते। आता छान असं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया ही भाजी। त्यामध्ये मी मीठ टाकून घेते चवीप्रमाणे आणि हा नारळ आहे खवलेला तो, त्याचप्रमाणे गुळाची पावडर तुम्हाला आवडत असेल तर टाका, नारळ टाकली तरी चालेल, आणि गरम मसाला। तर सर्व भाजी आपण मिक्स करून घ्यायची आहे, एकत्र करून घ्यायचे, सर्व मसाले व्यवस्थित लागले पाहिजेत। आणि यामध्ये आपण पाणी वगैरे काही नाही टाकणार, फक्त आपण वाफेवरही शिजवणार आहोत। ते बघा मस्त अशी मिक्स झालेली आहे। आता यावर मी झाकण ठेवून देते आणि आपण मध्यम गॅसवर 6 मिनिटं शिजून घेऊया। हे बघा 6 मिनिटं झालेली आहेत आणि मस्त अशी भाजी छानपैकी शिजलेली आहे। तुम्ही पाहू शकता बटाटाही सुंदर असा शिजलेला आहे, मस्त झालेली, खूप सुंदर अशी भाजी होते ही। हे बघा किती सुंदर अशी भाजी झालेली आहे। ही चपातीबरोबर, पराठ्याबरोबर आणि वरण भाताबरोबर खूप सुंदर लागते। त्यामुळे थोडीशी कोथिंबीर टाकून देते आणि आता गॅस बंद करून घेते। तर ही माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर तुमच्या मित्र, मैत्रिणी आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा। आणि जर मला तुम्ही सबस्क्राईब नसेल केला चॅनल तर सबस्क्राईब नक्की करा। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा। पुन्हा भेटूया अशाच नव्या वेगळ्या रेसिपीमध्ये।